नमस्कार. आज आपण जागतिक व्यापाराच्या जीवनरेखा मानल्या जाणाऱ्या काही अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गांवर एक नजर टाकणार आहोत. हे मार्ग जागतिक अर्थव्यवस्थेसाठी इतके कळीचे का आहेत आणि त्यांच्या सुरक्षेला इतकं महत्त्व का दिलं जातं, हे आपण आज सविस्तरपणे समजून घेणार आहोत. चला, एका साध्या प्रश्नापासून सुरुवात करूया. कधी विचार केलाय की पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील प्रचंड मोठ्या बाजारपेठांना नक्की काय जोडतं, ज्यामुळे हा सगळा जागतिक व्यापार इतक्या सुरळीतपणे चालतो? याचं उत्तर आहे एक विशाल आंतरराष्ट्रीय सागरी महामार्ग. हो, अगदी रस्त्यांसारखाच, पण समुद्रावरचा. हाच महामार्ग जागतिक व्यापाराचा कणा आहे, जो मालाची आणि ऊर्जेची वाहतूक अविरतपणे सुरू ठेवतो. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच सागरी महामार्गाबद्दल बोलणार आहोत. मग लाल समुद्रात सध्या काय अडथळे आहेत ते बघू, राज्य आणि गैरराज्य गटांमध्ये काय फरक आहे ते समजून घेऊ, आणि मग यावर आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार काय प्रतिसाद दिला जातो तेही पाहू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया आणि सुरुवात करूया बाब एल मांदेब सामुद्रधुनीच्या आर्थिक महत्वापासून. म्हणजे हा मार्ग इतका महत्वाचा का मानला जातो हे आधी पाहू. तर बघा, ही सामुद्रधुनी म्हणजे फक्त एक पाण्याचा मार्ग नाहीये. तो एक खूप महत्वाचा, एक स्ट्रॅटेजिक दुवा आहे, जो भूमध्य समुद्राला थेट हिंद महासागराशी जोडतो. आता विचार करा, जर हा मार्ग बंद पडला तर काय होईल? सुएझ कालव्यातून होणारी सगळीच्या सगळी व्यावसायिक वाहतूक थांबेल. म्हणजे आपली जी ग्लोबल सप्लाय चेन आहे ना, ती पूर्णपणे विस्कळीत होईल. मालाच्या किमती आभाळाला भिडतील आणि लॉजिस्टिक्सचा खर्च तर इतका वाढेल की विचारायलाच नको. आणि ह्याच मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय कायद्याचे तज्ज्ञ प्रोफेसर डोनाल्ड रॉथवेल अधिक प्रकाश टाकतात. त्यांच्या मते ही सामुद्रधुनी म्हणजे आंतरराष्ट्रीय सागरी महामार्गाचं एक अगदी उत्तम उदाहरण आहे, जे पूर्वेकडील आणि पश्चिमेकडील बाजारपेठांना जोडतं. पण हा महत्त्वाचा मार्ग पूर्णपणे सुरक्षित नाही. आणि इथेच आपण लाल समुद्रात हुथी दलांकडून निर्माण झालेल्या धोक्यांबद्दल बोलणार आहोत. झालं असं की 2024च्या सुरुवातीला गाझावरील हल्ल्यांनंतर हुथींनी हमासच्या सहानुभूतीपोटी लाल समुद्रातून जाणाऱ्या जहाजांवर हल्ले करायला सुरुवात केली. 2024मध्ये असे अनेक हल्ले झाले. याचा परिणाम काय झाला तर अनेक मोठ्या शिपिंग कंपन्यांना आफ्रिकेला वळसा घालून लांबच्या मार्गाने जावं लागलं, ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढले. आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक धोका सारखा नसतो आणि धोक्याचं स्वरूप समजून घेतल्याशिवाय त्याला योग्य प्रतिसाद देता येत नाही. त्यामुळे आता आपण राज्य आणि गैरराज्य गटांमध्ये काय फरक असतो ते पाहूया. हे बघा, बाब अल मांदेबमध्ये जे हुथी आहेत ते एक गैरराज्य गट आहेत. म्हणजे ते अधिकृत सरकार नाहीत, त्यांची क्षमता मर्यादित असू शकते. या उलट हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराण आहे, जो एक राज्य गट आहे, एक संपूर्ण देश आहे, ज्याची लष्करी क्षमता खूप जास्त आहे. साहजिकच दोन्ही धोक्यांना तोंड देण्याची रणनीती पूर्णपणे वेगळी असणार. तर मग प्रश्न उरतो की आंतरराष्ट्रीय समुदाय अशा धोक्यांना कायदेशीररित्या कसा सामोरा जातो? तर त्यासाठी एक व्यवस्थित कायदेशीर चौकट आहे. या संपूर्ण प्रतिसादाचा जो पाया आहे तो म्हणजे नौकानयनाचे स्वातंत्र्य हे तत्त्व. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणत्याही देशाच्या जहाजाला आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवरून कुठल्याही अडथळ्याशिवाय प्रवास करण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि या तत्वाला सागरी कायद्याची आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावांची मजबूत साथ आहे. विशेषतः 12 मार्च रोजी स्वीकारलेले ठराव थेट लाल समुद्रासह संपूर्ण खाडी क्षेत्रातील वाहतुकीच्या सुरक्षिततेवर जोर देतात. यामुळेच आंतरराष्ट्रीय लष्करी कारवाईला एक भक्कम कायदेशीर आधार मिळतो. इथे खूपच रंजक प्रश्न समोर येतो. समजा इराणसारख्या देशाने ठरवलं की होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांकडून सुरक्षित प्रवासासाठी काही शुल्क किंवा टोल घ्यायचा, तर ते असं करू शकतात का? यावर प्रोफेसर रॉथवेल यांचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार असं करण्याचा कोणताही आधार नाही. हॉर्मुझची सामुद्रधुनी ही एक आंतरराष्ट्रीय सामुद्रधुनी आहे, त्यामुळे तिथून जाणाऱ्या जहाजांवर कोणताही देश कर, शुल्क किंवा टोल लावू शकत नाही. असं करणं पूर्णपणे बेकायदेशीर ठरेल. तर आपण कायदेशीर आधार पाहिला, पण प्रत्यक्षात अशा आंतरराष्ट्रीय सहकार्यातून काही साध्य झालं आहे का? चला, काही ठोस उदाहरणांवर नजर टाकूया.
खरं तर लाल समुद्रातील हुथींच्या धोक्याला उत्तर देण्यासाठी 2024 मध्ये जी आंतरराष्ट्रीय आघाडी तयार झाली होती ती मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरली. यातून एक गोष्ट सिद्ध झाली की जर सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर सागरी मार्गांचं संरक्षण करणं नक्कीच शक्य आहे. ही प्रक्रिया कशी घडली ते थोडक्यात पाहू. सगळ्यात आधी हुथींनी धोका निर्माण केला. त्याला प्रतिसाद म्हणून अमेरिका, UK, ऑस्ट्रेलिया आणि इतर अनेक देश एकत्र आले आणि त्यांनी एक आघाडी तयार केली. या आघाडीने मग नौकानयन सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस पावलं उचलली आणि हुथींच्या कारवायांना प्रभावीपणे रोखलं. यामुळे भविष्यासाठी एक महत्त्वाचा आदर्श निर्माण झाला आहे. आणि या सगळ्या चर्चेतून आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. 2024च्या आघाडीने जो आदर्श घालून दिला तो भविष्यात येणाऱ्या यापेक्षा मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी पुरेसा ठरेल का? याच प्रश्नाच्या उत्तरात जागतिक व्यापार आणि सुरक्षेचं भविष्य दडलेलं आहे.